नमस्कार. आज आपण जरा महाराष्ट्राच्या IT सेक्टरमध्ये डोकावून बघूया. नोव्हेंबर 2025 मध्ये नक्की काय चाललंय? हो, विषय खूप महत्वाचा आहे. आपल्याकडे यासाठी काही सरकारी सर्वेक्षणं आहेत, नॅस्कॉमचे रिपोर्ट्स आहेत आणि काही वर्तमानपत्रांमधले लेख आहेत. पण या सगळ्या माहितीच्या गर्दीत एक मोठा विरोधाभास दिसतोय मला. कोणता विरोधाभास म्हणताय? अहो, एका बाजूला आपण रोज वाचतोय की जगभरात AI मुळे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपात होतीये. हजारो लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. हो, हे खरं आहे. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकार म्हणतंय की आपल्याला भारताची AI कॅपिटल बनायचंय. म्हणजे हे दोन्ही एकत्र कसं काय शक्य आहे? एकाच तंत्रज्ञानामुळे एका ठिकाणी संकट आणि दुसऱ्या ठिकाणी संधी. आजच्या चर्चेत मला हेच कोडं सोडवायचं आहे. प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि याचं उत्तर मला वाटतं महाराष्ट्राच्या आर्थिक ताकदीत आणि धोरणात्मक तयारीमध्ये दडलेलं आहे. मग सुरुवात कुठून करायची? सुरुवात करूया राज्याच्या आर्थिक पायापासून. कारण कोणताही मोठा बदल पचवण्यासाठी आधी खिसा गरम असावा लागतो, नाही का? बरोबर. आणि आकडे बघितले की महाराष्ट्राचा खिसा चांगलाच गरम दिसतोय. इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र 2024-25 बघा. हो. त्यानुसार देशाच्या एकूण GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा तब्बल 13.5% आहे. अगदी. म्हणजे देशाच्या आर्थिक इंजिनमधला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा भाग. आणि हे फक्त GDP पुरतं मर्यादित नाहीये. नाही. परकीय गुंतवणूक म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2024 या 5 वर्षात भारतात जेवढी परकीय गुंतवणूक आली त्यातला जवळपास 1/3 म्हणजे 31% वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. 31%. म्हणजे परदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र हे सर्वात विश्वासार्ह ठिकाण वाटतं. अगदी. आणि स्टार्टअपचं काय? हो, तोच माझा पुढचा प्रश्न होता. कारण नवीन तंत्रज्ञान आणि नोकऱ्या तर तिथेच तयार होतात. पुढे आहे. जानेवारी 2025 पर्यंत भारतातल्या एकूण सरकारी मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी 24% म्हणजे जवळपास पाव हिस्सा महाराष्ट्रात होता. अच्छा. तर हे आकडे काय सांगतात? हे सांगतात की महाराष्ट्राकडे केवळ पैसाच नाही तर एक मजबूत औद्योगिक संस्कृती, नवउद्योगांसाठी पोषक वातावरण आणि गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला AIच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी एक प्रकारची सुरक्षा देते. बरोबर. एक सेफ्टी नेट. म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक गाडी सुसाट धावते असं म्हणायला हरकत नाही. पण मला एक प्रश्न पडतोय, याच वेळेला आपण जगभरात AI मुळे नोकर कपातीच्या बातम्या वाचतोय. हो, तोच मूळ विरोधाभास. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार याच वर्षी 218 कंपन्यांनी 1,12,000पेक्षा जास्त लोकांना कामावरून कमी केलंय. आकडा खूप मोठा आहे. आणि यात Amazon, Intel, Accenture सारखी मोठी नावं आहेत. एका बाजूला एवढी मजबूत अर्थव्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला ही टांगती तलवार. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र कशा बसतात? हाच तो विरोधाभास आहे ज्याबद्दल तुम्ही सुरुवातीला बोललात. आणि तो खरा आहे. जागतिक पातळीवर जे घडतंय त्याचे पडसाद आपल्याकडे विशेषतः पुण्यासारख्या IT हबमध्ये उमटायला लागले आहेत. म्हणजे पुण्यामध्ये याचा परिणाम दिसतोय? हो. पुणे मीडियाच्या रिपोर्टनुसार अनेक कंपन्यांमध्ये आता डेटा एंट्री, बेसिक रिपोर्ट तयार करणं, सॉफ्टवेअर टेस्टिंगमधली सुरुवातीची कामं ही सगळी AI आणि ऑटोमेशन टूल्स करत आहेत. पण खरंच इतकं सरळ आहे का? म्हणजे डेटा एंट्री सारख्या नोकऱ्या जातील हे समजू शकतं. पण Accenture सारखी कंपनी जेव्हा हजारो लोकांना कमी करते, तेव्हा ते फक्त बेसिक कामं करणारे नसतात ना? नाही, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. यात तर मध्यमस्तरीय व्यवस्थापक, अनुभवी कोडर्सही असतील. मग हा धोका केवळ कमी कौशल्याच्या नोकऱ्यांपुरता मर्यादित आहे, असं म्हणणं योग्य ठरेल का? अजिबात नाही. हा धोका आता केवळ कमी कौशल्याच्या नोकऱ्यांपुरता राहिलेला नाहीये. आता नोकरीच्या स्वरूपातच एक मूलभूत बदल होतोय. म्हणजे? याला इंग्रजीत जॉब प्रोफाईल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. म्हणजे पूर्वी ज्या कामासाठी 10 लोकांची टीम लागायची, तिथे आता AI टूल्सच्या मदतीने 2-3 हुशार लोक तेच काम जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात. अच्छा. त्यामुळे कंपन्यांना आता केवळ कोडिंग करणाऱ्यांची नाही, तर AI टूल्स वापरून जटिल समस्या सोडवणाऱ्या, नवीन गोष्टी विचार करणाऱ्या आणि सतत शिकत राहणाऱ्या लोकांची गरज आहे. म्हणजे कौशल्याची व्याख्याच बदलतीये. आता फक्त डिग्री किंवा एखादा प्रोग्रॅमिंग लँग्वेज येऊन भागणार नाही. अजिबात नाही. आणि नॅस्कॉमचा रिस्किलिंग फॉर रिलिव्हन्स नावाचा अहवाल नेमकं हेच सांगतो. काय म्हणतो तो अहवाल? त्यांनी स्पष्ट म्हटलंय की जे कर्मचारी स्वतःला बदलणार नाहीत, नवीन कौशल्य शिकणार नाहीत, ते या AIच्या युगात अप्रासंगिक म्हणजे इररिलिव्हंट ठरतील.
त्यामुळे हा नोकरी जाण्याचा नाही तर स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणजे संकट मोठं आहे आणि ते केवळ व्यक्तींवर किंवा कंपन्यांवर सोडून चालणार नाही. मग या बदलाला सामोरं जाण्यासाठी महाराष्ट्र सरकार काय करते? कारण एवढ्या मोठ्या बदलाला तोंड देण्यासाठी एका ठोस धोरणाची गरज आहे. बरोबर. आणि इथेच सरकारची भूमिका महत्वाची ठरते. सरकारने या बदलाला सामोरं जाण्यासाठी 2 पातळ्यांवर काम सुरू केलं आहे. कोणत्या 2 पातळ्या? एक म्हणजे भविष्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची निर्मिती आणि दुसरं म्हणजे या बदलाला पूरक ठरतील अशी धोरणं आखणं. पायाभूत सुविधा म्हणजे डेटा सेंटर्सबद्दल बोलताय का? हो, मी वाचलंय की भारतातल्या एकूण डेटा सेंटर क्षमतेपैकी 60% क्षमता एकट्या महाराष्ट्रात आहे. मुंबई, नवी मुंबई हे तर देशाचे डेटा सेंटर हब बनले आहेत. बरोबर. पण या आकड्यामध्ये एक मोठी गोष्ट दडली आहे. डेटा सेंटर म्हणजे फक्त मोठमोठ्या बिल्डिंग्स नाहीत. मग काय आहे? हे म्हणजे डेटा ग्रॅव्हिटी तयार करतं. जिथे डेटा साठवला जातो तिथेच AI कंपन्या, क्लाउड सर्व्हिसेस आणि कुशल नोकऱ्या आपोआप खेचल्या जातात. अच्छा, जसं गुरुत्वाकर्षणामुळे वस्तू जमिनीकडे खेचल्या जातात तसं. अगदी तसंच. डेटा सेंटर्समुळे तंत्रज्ञान कंपन्या आणि गुंतवणूक त्या भागाकडे खेचली जाते. त्यामुळे ही 60% क्षमता म्हणजे भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं गुरुत्वाकर्षण केंद्र महाराष्ट्र बनत आहे, हे त्याचं खरं महत्त्व आहे. मला यातली ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क ही कल्पना खूपच आकर्षक वाटली. कारण डेटा सेंटर्स म्हणजे प्रचंड वीज खाणारी गोष्ट असं आपण ऐकतो. हो, ते खरं आहे. तर मग ग्रीन डेटा सेंटर ही संकल्पना प्रत्यक्षात कशी काम करते? म्हणजे ते स्वतःची वीज सौर ऊर्जेवर बनवणार आहेत का? अगदी बरोबर. सरकारचं धोरण हे आहे की या नवीन डेटा सेंटर्सनी शक्य तितकी ऊर्जा ही अपारंपरिक स्रोतांकडून म्हणजे सौर किंवा पवन ऊर्जेतून मिळवावी. यालाच सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतात. म्हणजे विकास करायचा पण पर्यावरणाची काळजी घेऊन. हो, यातून सरकारचा दूरदृष्टिकोन दिसतो की आपण केवळ आजचा नाही तर पुढच्या 50 वर्षांचा विचार करत आहोत. हे झालं पायाभूत सुविधांबद्दल. पण धोरणांचं काय? मी महाराष्ट्र GCC पॉलिसी 2025 बद्दल ऐकलंय. हे GCC म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? GCC म्हणजे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स. सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर पूर्वी परदेशी कंपन्या भारतात फक्त कॉल सेंटर्स किंवा कमी महत्त्वाचं काम आउटसोर्स करायच्या. हो. पण आता त्याच कंपन्या भारतात त्यांची महत्त्वाची ऑफिसेस उघडत आहेत, जिथे संशोधन, उत्पादन, डिझाईन, इंजिनिअरिंग, फायनान्स अनालिसिस यांसारखी उच्च कौशल्याची कामं होतात. ही आहेत GCCs. आणि या GCC धोरणात असं काय खास आहे ज्यामुळे ती नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांसाठी गेम चेंजर ठरू शकतं? फक्त अनुदान देणार की आणखी काही वेगळं आहे? नाही, यात फक्त अनुदान नाहीये. हेच या धोरणाचं वैशिष्ट्य आहे. मग काय आहे? सरकारचं उद्दिष्ट 2030 पर्यंत 400 नवीन GCCs आणून 4 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचं आहे. आणि यासाठी सरकार कंपन्यांना केवळ जागा किंवा सबसिडी देत नाहीये, तर त्या शहरात एक पूर्ण इकोसिस्टम तयार करत आहे. इकोसिस्टम म्हणजे कंपन्यांना जागा मिळवून देण्यापासून ते स्थानिक कॉलेजेस सोबत टायअप करून त्या शहरात लागणारा कुशल कामगार वर्ग तयार करण्यापर्यंत मदत करणार आहे. वा, म्हणजे केवळ पुण्या-मुंबईवरचा भार कमी होणार नाही, तर संपूर्ण राज्याचा समतोल विकास होण्यास मदत होईल. अगदी. हे सगळं कागदावर खूप छान दिसतंय. GCC पॉलिसी, नवीन IT पॉलिसी, गुंतवणुकीसाठी सिंगल विंडो सिस्टीम. पण सरकारी धोरणं आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी यात नेहमीच एक अंतर असतं. तुमचा संशय स्वाभाविक आहे. या धोरणांमुळे खरंच जमिनीवर काही बदल दिसतोय की या फक्त घोषणा आहेत? नाही, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही धोरणं अचानक आलेली नाहीत. AI मुळे कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या धोक्यात आहेत आणि कोणत्या प्रकारच्या नोकऱ्यांची मागणी वाढणार आहे याचा अभ्यास करून ही धोरणं तयार केली आहेत. सरकारचा भर आता कमी कौशल्याच्या नोकऱ्यांवर नाही, तर GCC सारख्या उच्च कौशल्याच्या नोकऱ्या निर्माण करण्यावर आहे. व्यवसाय सुलभतेसाठी सिंगल विंडो सिस्टीम आणली, जेणेकरून कंपन्यांना परवानगीसाठी फिरावं लागू नये. हे सगळे एकमेकांशी जोडलेलं आहे. हा एक नियोजनबद्ध प्रतिसाद आहे. ठीक आहे. म्हणजे धोरणे योग्य दिशेने आहेत. पण केवळ धोरणं बनवून भागत नाही. AI सारख्या क्षेत्रात पुढे जायचं असेल तर संशोधन आणि विकासावर म्हणजे R&Dवर प्रचंड गुंतवणूक करावी लागते. त्या आघाडीवर काय चित्र आहे? तिथेही सरकार राष्ट्रीय पातळीवर मोठी पावलं उचलत आहे. केंद्र सरकारने रिसर्च, डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन स्कीमसाठी R&D स्कीम. हो
R&D स्कीमसाठी 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचा उद्देश AI, क्वांटम कम्प्युटिंग, रोबोटिक्स यांसारख्या भविष्यवेधी क्षेत्रांमध्ये खासगी कंपन्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देणं हा आहे. सरकार म्हणतंय, तुम्ही 10 रुपये गुंतवा, आम्ही तुम्हाला त्यात मदत करू. आणि नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशनबद्दलही मी वाचलंय. देशात 39 पेटाफ्लॉप क्षमतेचे सुपर कम्प्युटर आहेत असं म्हणतात. हो. आता पेटाफ्लॉप हा शब्द खूप मोठा वाटतो, पण सामान्य श्रोत्यांसाठी याचा अर्थ काय? ही क्षमता नेमकी किती आहे? खूप चांगला प्रश्न आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर 1 पेटाफ्लॉप म्हणजे एका सेकंदात 1000 ट्रिलियन कॅल्क्युलेशन्स करण्याची क्षमता. बापरे. म्हणजे 39 पेटाफ्लॉप म्हणजे प्रचंड संगणकीय शक्ती. कल्पना करा, जगातल्या प्रत्येक माणसाने एकाच वेळी कॅल्क्युलेटरवर गणितं केली तरी याच्या जवळपास पोचणार नाही. अच्छा. आज जगातल्या टॉप 500 सुपर कम्प्युटरच्या यादीत येण्यासाठी ही क्षमता पुरेशी आहे, पण चीन किंवा अमेरिकेच्या तुलनेत आपण अजून मागे आहोत. तरीही आपल्या स्टार्टअप्स आणि संशोधकांना AI मॉडेल ट्रेन करण्यासाठी आता दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागणार नाही, ही यातली सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणजे संशोधनासाठी लागणारी हत्यारं आता आपल्याकडे तयार होत आहेत. पण ही हत्यारं वापरणारे सैनिक म्हणजे कुशल मनुष्यबळ ते कुठून येणार? विशेषतः लहान शहरांमधून. बरोबर. आणि इथे महाराष्ट्राच्या डायरेक्टोरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग म्हणजे DVETने एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. काय आहे तो? त्यांनी राज्यातील ITIsला उद्योगांच्या सहकार्याने म्हणजे PPP मॉडेलवर श्रेणी सुधारित करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. याचा नेमका फायदा काय होईल? याचा थेट फायदा म्हणजे ITIमधील शिक्षण हे आउटडेटेड राहणार नाही. ते उद्योगांच्या सध्याच्या गरजेनुसार दिलं जाईल. उदाहरण द्याल का? विचार करा, एका बाजूला एका मोठ्या ऑटो कंपनीला त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक गाडीसाठी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमवर काम करणारे टेक्निशियन हवे आहेत आणि दुसऱ्या बाजूला जवळच्याच ITIमध्ये मुलांना तेच प्रशिक्षण मिळत आहे. म्हणजे शिक्षण आणि नोकरी यांच्यातली दरी अशी भरून निघेल. हो, हे PPP मॉडेल यशस्वी झालं तर नक्कीच निघेल. म्हणजे एकीकडे कौशल्य विकासावर भर दिला जातोय, पण या सगळ्याचा परिणाम स्टार्टअप्सच्या दुनियेत दिसतोय का? कारण नवीन नोकऱ्या तर तिथेच तयार होणार आहेत. हो. In42च्या रिपोर्टनुसार या वर्षाच्या सुरुवातीला स्टार्टअप्सना मिळणाऱ्या निधीत घट झाली होती. हो, घट झाली होती, पण त्याच रिपोर्टमध्ये एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. जानेवारी 2025मध्ये भारतीय स्टार्टअप्सनी $1 अब्ज पेक्षा जास्त निधी उभारला. म्हणजे फंडिंग बरंच वाढलं, पण आता ते निवडक ठिकाणी येतंय. गुंतवणूकदार आता सावध झाले आहेत. ते कोणत्याही ॲप किंवा ई-कॉमर्स स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवत नाहीयेत. गुंतवणूक आता तिथेच येते जिथे काहीतरी खरं तंत्रज्ञान आहे, विशेषतः डीप टेक आणि AI केंद्रित स्टार्टअप्समध्ये. एक मिनिट, डीप टेक म्हणजे नक्की काय? डीप टेक म्हणजे असे स्टार्टअप्स जे केवळ ॲप किंवा वेबसाईट बनवत नाहीत, तर मूलभूत वैज्ञानिक संशोधनावर आधारित काहीतरी नवीन तंत्रज्ञान तयार करतात. जसं की कर्करोगाचं लवकर निदान करणारं AI मॉडेल किंवा AIसाठी खास बनवलेला नवीन चिपसेट. यात धोका जास्त असतो, पण यश मिळालं तर बदलही खूप मोठा होतो. आणि गुंतवणूकदार आता अशाच कंपन्या शोधत आहेत. आणि नोकऱ्यांच्या पगारावर ह्याचा काही परिणाम दिसतोय? नक्कीच. Foundit.in नावाच्या जॉब पोर्टलचा एक ट्रॅकर आहे, जो दर महिन्याला कोणत्या क्षेत्रात पगारवाढ होतेय हे सांगतो. अच्छा. त्यांच्या ऑक्टोबर 2025च्या डेटानुसार AI स्पेशलिस्ट, सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट आणि डेटा सायंटिस्ट या नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक पगारवाढ दिसून आली आहे. म्हणजे याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. हो, जुन्या पद्धतीच्या IT नोकऱ्या कमी होत असल्या तरी AI केंद्रित नवीन भूमिकांची मागणी आणि पगार दोन्ही प्रचंड वाढत आहेत. हा एक बदलाचा काळ आहे, जिथे जुनं जातंय आणि नवीन येतंय. तर या सगळ्या चर्चेचा धागा एकत्र जोडायचा झाला तर असं दिसते की महाराष्ट्र एका मोठ्या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर आहे. बरोबर. एका बाजूला AIमुळे जुन्या नोकऱ्यांवर संकट आहे, पण दुसऱ्या बाजूला राज्याची आर्थिक ताकद, डेटा सेंटरसारख्या पायाभूत सुविधा आणि GCC, कौशल्य विकास यांसारखी धोरणं या संकटाला संधीत बदलण्यासाठी सज्ज आहेत. अगदी. पण खरी कसोटी आता या सगळ्याच्या अंमलबजावणीची आणि आपल्या मोठ्या मनुष्यबळाला वेळेत नवीन कौशल्य शिकवण्याची आहे. तुम्ही अगदी अचूक सारांश मांडलाय. जागतिक स्तरावर होणारी नोकर कपात हे तंत्रज्ञानातील एका मोठ्या बदलाचं, एका टेक्टॉनिक शिफ्टचं लक्षण आहे. या बदलाच्या लाटेत काही जण वाहून जातील, पण महाराष्ट्राने डेटा सेंटर्स, GCCs आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करून त्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे हे स्पष्ट दिसतं. म्हणजे राज्य या बदलापुढे हतबल झालेलं नाही. अजिबात नाही.
उलट त्याला एक नियोजनबद्ध प्रतिसाद देत आहे. हे चित्र निश्चितच आशादायक आहे. हो, पण जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. बोला. आपण पाहिलं की सरकार ITI आणि सुपर कॉम्प्युटरवर गुंतवणूक करत आहे, जेणेकरून नवीन पिढी या AI युगासाठी तयार होईल. हे खूप चांगलं आहे. हो. पण त्यांचं काय, जे IT कर्मचारी सध्या त्यांच्या 30-40शीत आहेत, ज्यांनी 15-20 वर्ष जुन्या तंत्रज्ञानावर काम केलं आहे, ज्यांच्याकडे पारंपरिक IT कौशल्य आहेत. महत्वाचा प्रश्न आहे. ते या AI केंद्रित जगात स्वतःला इतक्या वेगाने कसे जुळवून घेतील? सरकारी धोरणांच्या पलीकडे या मोठ्या स्थित्यांतरासाठी वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर कोणत्या उपक्रमांची गरज भासू शकते, यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.